वेलकम वेलकम वेलकम. विद्यार्थी मित्रांनो, काल मला एका विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला. सर म्हणले, हाऊ डू आय लर्न वर्ब? हाऊ डू आय लर्न वर्ब? विद्यार्थी मित्रांनो, तो काय म्हणतो मला, सर मी वर्ब कसे शिकू? सर मला सांगा बरं. मी म्हणलं, बाळा काही काळजी करू नको. वर्ब म्हणजे काय, तर क्रियापद. आपण सरळ सरळ भाषेमध्ये आपण बोलतो ना वर्ब. मी शिक्षक आहे, यामध्ये क्रियापद कोणता आहे हा शब्द. शेवटचा शब्द असतो मराठी भाषेमध्ये, तो असतो क्रियापद. परंतु मित्रांनो, व्हर्बला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, म्हणजे व्हर्बचा अर्थ काय होतो? व्हॉट इज डेफिनेशन ऑफ व्हर्ब? त्याला आपण म्हणतो मित्रांनो, व्हर्ब इज अ वर्ड दॅट शोज, काय सांगतो, दॅट शोज अँड ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय? कृती. अँड स्टेटस, स्टेट. अजून काय म्हणते? ऑर अक्युरन्स. म्हणजे पहा मित्रांनो, वर्ब म्हणजे असा शब्द आहे की जो कृती, अवस्था किंवा एखादी घटना ती आपल्याला त्या शब्दामधून कळत असते. मग सर एवढे मोठे वर्ब तुम्ही लिहून ठेवतो, जवळ 50 वर्ब लिहित. किती लिहिले तुम्ही? 50 वर्ब म्हणजे क्रियापद दिली पाहिजे. हे 40 आणि हे 10, एकूण 50 वर्ब दिलेत. आणि एवढे वर्ब तुम्ही जर पाठ केले मित्रांनो, तर तुम्हाला सहज तुमचं एखादं वाक्य असेल ना, तर ते कोणत्या काळातलं असो त्याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे. वर्बचा उपयोग कसा करायचा, हाऊ टू यूज ऑफ वर्ब्स, आणि कुठं करायचा, कधी करायचा, आणि कोणत्या काळामध्ये कसा करायचा, याबद्दलची आता सविस्तर माहिती आपण या ठिकाणी 5 ते 7 मुद्दे दिलेत. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमची वर्बची जी संकल्पना आहे ना, ती तुमच्या मनामध्ये आज सोडून टाका. सर आता मला वर्ब येत नाहीत असं तुम्ही अजिबात म्हणायचं नाही. परंतु तुम्हाला एकच करायचं मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. शेवट झाल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर सुरुवात करूया. सर सुरुवात या वर्ब्स पासून करा. सर छोटे छोटे क्रियापद ना. आता मी शिक्षक आहे, त्याच्यामध्ये क्रियापद म्हणजे वर्ब आलं का? नाही. पण एखादी कृती करतो ना, आता मी शिकवत आहे म्हणजे आय एम टीचिंग, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जेव्हा एखादी क्रिया आपण करतो ना, त्याला आपण वर्ब म्हणतो. हे लक्षात ठेवा. शिकवणे ही एक क्रिया आहे. आता पहा इथं मी शब्द पहा, इट. इट म्हणजे खाणे. आय एम इटिंग. शी इज इटिंग. ही इज इटिंग. म्हणजे जेव्हा इट येतं ना मित्रांनो, तर इट म्हणजे खाणे, गो म्हणजे जाणे, ही इज गोइंग टू स्कूल, कम म्हणजे येणे, कम हिअर, सी इज कमिंग, किंवा टेक. टेक म्हणजे घेणे, गिव्ह म्हणजे देणे, मेक म्हणजे तयार करणे, डू म्हणजे करणे, सी म्हणजे पाहणे, स्पीक म्हणजे बोलणे, रन म्हणजे पळणे. पहा, सी इज रनिंग व्हेरी फास्ट. ती फार जोरात पळत आहे. म्हणजे मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय की एखादी क्रिया आपण जेव्हा करतो त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. क्रिया म्हणजे क्रियापद आहे का नाही? सोपी भाषा. एखादी काम करतो आपण त्याला आपण क्रियापद म्हणायचं आहे. मित्रांनो चला तर दुसरा मुद्दा आहे, प्रत्येक वर्बचे 3 फॉर्म असतात. इट, एट, इटन. पाहिजे लिहिलं मी. गो, वेंट, गॉन. गो म्हणजे जाणे, वेंट म्हणजे गेला, गॉन म्हणजे गेले, आहे का नाही? नंतर इट, एट, इटन. त्याचबरोबर आहे टेक, टूक, टेकन. पण काही काही शब्द असे असतात, प्ले, प्लेड, प्लेड. म्हणजे इथं काय तुम्ही फक्त ईडी लागते का? तर प्लेड आणि प्लेड म्हणजे तिसरा आणि दुसरा आणि तिसरा फॉर्म जवळपास काही काही शब्दांचा सारखा असतो. परंतु हे असे काही शब्द असतात की त्यांचे प्रत्येक फॉर्म हे वेगळे असतात. म्हणून तुम्हाला हे होपचे 3 फॉर्म नक्की पाठ करून ठेवा. आणि परीक्षेमध्ये आल्यानंतर मला विचारा, सर की आमच्या इंग्लिश गुरुंनी जे सांगितलं होतं मला ना, ते त्याचा मला फायदा होत आहे. नंतर पुढचा मुद्दा आहे, एका वर्बवर 5 वाक्य बनवा. एक वर्ब घ्या ना, आता त्यामध्ये सर 5 वाक्य सर वर्बचे 5 फॉर्म असतात का? आपण 3 सांगितले तर. पण त्या ठिकाणी एखादी क्रिया चालू तेव्हा आयएनजी फॉर्म लागतो किंवा एखादा ईएस फॉर्म लागतो. पहा आता सांगतो, पहा, आय ईट फूड म्हणजे काय? मी जेवण करतो किंवा मी अन्न खातो. नंतर आय एम इटिंग फूड. पहा, हे मी अन्न खातो आणि इटिंग इथं पहा, इथं या शब्दाला आयएनजी हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे ही क्रिया सुरू आहे. आय एम टीचिंग, मी शिकवत आहे. आय एम इटिंग, मी खात आहे. आय एम जम्पिंग, मी उड्या मारत आहे. मित्रांनो किती किती सोपे सोपे. आय एम क्लाइंब ट्री. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण एखादी क्रिया चालू असते तेव्हा त्या क्रियापदाला आयएनजी हा प्रत्यय लागलेला असतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. नंतर मला सांगा, सर की एखादं वाक्य चुकलं तर. पुढे पहा, आय एट फूड. एट म्हणजे इट, एट. एट म्हणजे खाल्ले, मी जेवण केले किंवा मी अन्न खाल्ले.
पुढचा मुद्दा आहे आय विल एट फूड, म्हणजे ते भविष्यासाठी आहे. भविष्य आय विल म्हणजे शक्यता आहे, मी अन्न खाईल. आणि शेवटचा आहे आय लाईक टू ईट फूड, मला अन्न खायला मला जेवायला आवडते किंवा मला अन्न खायला आवडते. मित्रांनो, याने एक वर्ब स्ट्रॉंग होतो. एकच घ्या, इट इट एट इटन. आता गो असेल तर गो वरचा शब्द घ्या, कोणता एखादा वर्ब घ्या आणि मला कमेंट मध्ये काय करा मित्रांनो, एक वर्ब घेऊन त्याची मला असे 5 वाक्य तयार करून दाखवा. मग मी तुम्हाला म्हणतो खरंच तुम्ही हुशार आहात. पुढे पहा, डेली लाईफ मध्ये त्याचा वापर करायचा आहे. कशाचा? फोर्बचा. फोर्ब म्हणजे क्रियापद. पहा, आय एम गोईंग, मी जात आहे. आय एम टीचिंग, मी शिकवत आहे. आय एम स्विमिंग, मी पोहत आहे. आय एम फायटिंग, मी भांडत आहे, मी मारत आहे. आय एम नॉट फायटिंग, मी भांडत नाही. पहा, लक्ष द्या. आय एम स्पीकिंग, मी बोलत आहे. आय एम स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत आहे. डू यू वॉन्ट स्पीक इंग्लिश? येस ऑर नो, मला कमेंट मध्ये करा सर. नंतर आय एम रायटिंग, आता आय एम रायटिंग मी लिहित आहे. आय एम इटिंग, मी खात आहे. आय एम स्लीपिंग, मी झोपत आहे. असे कितीतरी कृत्यांना एवढे 50 सोपे सोपे साधे साधे जे तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये मित्रांनो येतात ना, ते मी इथे लिहून ठेवले. त्याची जातीवेळी तुम्हाला प्रत्येकाचा मी अर्थ सुद्धा सांगणार आहे. थोडे वेट करा. पुढे पहा, ऍक्शन पहा आणि बोला. आता मी काय करू, मी काय केलं बघा, चेंडू आहे, मी काय केला थ्रो. थ्रो म्हणजे फेकणे, ही क्रिया आहे. पुढे पहा, तो धावत आहे. ही इज रनिंग. ही इज स्लीपिंग, तो झोपत आहे. ही इज फायटिंग, तो भांडत आहे. ती खात आहे. सी इज इटिंग, ती खात आहे. सी इज इटिंग अन ऍपल, ती एक सफरचंद खात आहे. सी इज इटिंग अन काय पण घ्या शब्द. आणि ते आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये जेव्हा, आता मी सांगतो, माझी आई चहा पित आहे. माय मदर इज ड्रिंकिंग, काय होईल, टी, राईट. माय लिटल बेबी ड्रिंकिंग मिल्क, माझं छोटं बाळ काय पित आहे, दूध पित आहे. म्हणजे आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये मित्रांनो अशा प्रकारचे वाक्य तयार करायचे आहेत. पुढे आहे वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हे पॅटर्न शिका आधी. आता कर्ता कर्म क्रियापद हे तुम्हाला मराठी भाषेमध्ये आहे, हे तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला इंग्रजीमध्ये काय असतंय, कर्ता झाल्यावर वर्ब येते, नंतर ऑब्जेक्ट. हे लक्षात ठेवा. काय सांगितलं मी इथं पहा, सब्जेक्ट झाल्यावर वर्ब येते, बरोबर. सब्जेक्ट म्हणजे करतात आणि वर्ब म्हणजे क्रियापद, नंतर शेवटी येते ऑब्जेक्ट. त्याला आपण आरपीएस सुद्धा म्हणतो, रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स. मित्रांनो, आता पहा, आय इट फूड, मी, अथवा हे झालं, इथं लक्ष ठेवा, हे झालं सब्जेक्ट आय, नंतर हे इट, ही झाली क्रिया म्हणजे याला आपण वर्ब म्हणतो, आणि हे झालं ऑब्जेक्ट. काय खाल्लं तर ते फूड आहे. नंतर सी रीड्स बुक, इथं काय वर्ब कोणता आहे, सी झाला हे ऑब्जेक्ट सब्जेक्ट, आणि हे रीड्स झालं याचं वर्ब, आणि शेवटी आहे ऑब्जेक्ट म्हणजे बुक म्हणजे हे. आता टेन्स नुसार वर्ब्स वापरायला शिका. आता पहा, मी जेवण केले, आय एट फूड. म्हणजे इथे या जेव्हा भूतकाळामध्ये असते तेव्हा आपल्याला वर्बचा दुसरा फॉर्म घ्यायचा असते, आणि जेव्हा वर्तमान काळामध्ये असते तेव्हा आपल्याला वर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा असतो. आणि भविष्य जर सांगायचं, विल सांगतो, विल कुठे, आय लाईक टू इट, आय एट नाही, आय विल ईट फूड. इथं मित्रांनो एक तेव्हा की हे जर भविष्यामध्ये सांगायचं असेल तर त्या ठिकाणी वर्बचा पहिला फॉर्म असतो, हे लक्षात ठेवा. मी अन्न खाईल, पण विल आले विल इट, हे लक्षात ठेवा. म्हणजे चुका होऊ नये यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये सराव केल्याशिवाय आपल्याला कोणत्याही गोष्टी साध्य होत नाहीत, हे मित्रांनो लक्षात ठेवा आणि सातत्याने सराव करा. चला आता आपण शेवटचा बघूया. टेन्स नुसार वर्ब्स वापरायला शिकतो. आता सांगितले मी, जसा काळ असेल तसं तुम्हाला त्याचा वापर करायचा. मित्रांनो, आता शेवटचा मुद्दा आहे आपला की प्रॅक्टिस. सर कोणती प्रॅक्टिस आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे. काय म्हणायचंय, आता मी इथे एवढे वर्ब लिहिलेत ना, हे सर्व क्रियापद आहेत, आणि त्या क्रियापदांचा मी तुम्हाला अर्थ पण सांगणार आहे. आणि फटाफट एवढे अर्थ आहेत ना की तुम्ही म्हणता सर तुम्ही एवढे कसे फटाफट सांगाले. बघा मी सांगतो, बघा मला ड्रिंक, ड्रिंक म्हणजे पिणे, तुम्ही मला पाठ्या म्हणा. स्लीप, स्लीप म्हणजे झोपणे. वेक म्हणजे उठणे, हे का नाही, वेकअप सुद्धा म्हणतो आपण. सीट म्हणजे बसणे. स्टँड म्हणजे उभे राहणे. वॉक म्हणजे चालणे. टॉक म्हणजे बोलणे. टॉक, टाक नाही, काय म्हणजे टाल्क, टाल्क, TALK की टाल्क होत नाही सर, टॉक होते, टॉक. पुढे पहा, से, से म्हणजे
सांगणे किंवा म्हणणे. नंतर आस्क म्हणजे विचारणे, रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, लर्न म्हणजे शिकणे, टीच म्हणजे शिकवणे, अंडरस्टँड म्हणजे समजणे, गिव्ह म्हणजे देणे, गेट म्हणजे मिळवणे, कीप म्हणजे ठेवणे, पुट म्हणजे ठेवणे, दोन्ही पण आहेत. ब्रिंग म्हणजे काय, आणणे, कॅरी म्हणजे वाहून नेणे, ओपन म्हणजे उघडणे, क्लोज म्हणजे बंद करणे, स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे, स्टॉप म्हणजे थांबणे, प्ले म्हणजे खेळणे, वर्क म्हणजे काम करणे, कुक म्हणजे स्वयंपाक करणे, क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, वॉश म्हणजे धुणे, कपडे धुतो आपण, बाय म्हणजे विकत घेणे, आणि सेल म्हणजे विकणे. बाय म्हणजे विकत घेणे आणि सेल म्हणजे विकणे. हेल्प म्हणजे मदत करणे, कॉल म्हणजे बोलावणे, मीट म्हणजे भेटणे, पुढे लिव्ह म्हणजे राहू देणे, लाईक म्हणजे आवडणे, लव म्हणजे प्रेम आहे का ना. लहान मुलाला आपण करतो ना प्रेम, छोट्या बाळाला लाडानं. पुढे पहा, हेट म्हणजे तिरस्कार करणे, नीड म्हणजे गरज, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, आणि यूज म्हणजे उपयोग करणे. आता एवढे वर्ब दिले तर मित्रांनो तुम्हाला मी किती दिले तर हे झाले 40. आणि हे पहा, इट म्हणजे खाणे, गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, टेक म्हणजे घेणे, गिव्ह म्हणजे देणे, मेक म्हणजे तयार करणे, डू म्हणजे करणे, सी म्हणजे पाहणे, स्पीक म्हणजे बोलणे, रन म्हणजे पळणे. असे कितीतरी वर्ब आहेत मित्रांनो. तुमच्यासाठी फक्त 50 दिले, 50. तुम्हाला अजून सुद्धा तुम्ही ज्या ज्या क्रिया करताना त्या क्रिया ज्या ज्या करता, ऍक्शन काय सांगितलं मी, ऍक्शन म्हणजे काय, कृती, अवस्था किंवा घटना हे क्रियापद आपल्याला सांगत असते मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय. गुड नाईट.